26 वर्ष पाठीमागे गेलेली आहे. त्यामुळे मी प्रमुख अतिथी म्हणून इथे आली आहे. काय बोलायचंय सुचत नाहीये. तरीही थोडे काही गोष्टी सांगणार आहे ते समजून घ्या, कारण 26 वर्षानंतर तर पूर्ण फ्लॅशबॅक होते. मी पण तिथे बसलेली होती, सगळ्या गोष्टी आठवत आहेत, प्रमुख पाहुणे कोण होते ते आठवत आहेत, तर थोडं समजून घ्या. सर्वप्रथम आपण सर्वजण इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेलो आहोत आणि आजचा हा जो दिवस आहे तो अभिमानाचा आहे, स्वातंत्र्याचा आहे आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाचा आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा आजचा हा दिवस. तर संविधान 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 हा शब्द आपण गेले आजच्या दिवसामध्ये 50 वेळा ऐकलेला आहे. काय आहे हे संविधान? या संविधानामध्ये काय आहे माहित नाही मला. तुम्ही सर्वांनी किती संविधान वाचलेलं आहे किंवा इंडियन पॉलिटी वाचलेला आहे, नागरिक शास्त्राचा किती अभ्यास केलेला आहे. ते नागरिक शास्त्राचे शेवटचे 5 किंवा 7 जे धडे असतात त्या धड्यांमध्ये जे असतं ते संविधान असतं. तुमच्या भाषेत सांगायचं तर म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन पद्धती कशा पद्धतीने चालली पाहिजे, कशा पद्धतीने आपण नागरिकांचा कायदा बनवला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस बनवलेलं आहे. आणि दुर्दैव असं आहे की आजही संविधानाचा अंमल भारतामध्ये झालेला नाही. लोकशाही ही व्यवस्था नाही तर ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधानाने दिलेले हक्क म्हणजे आपण बोलतो की मुलींना समान अधिकार दिलेले आहे, शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, नागरिकांना अधिकार दिलेले आहेत, पण हक्कांबरोबरच येते ती जबाबदारी, कर्तव्य. हक्क तर हवेतच, पण एक भारताचा नागरिक, या शाळेचा विद्यार्थी म्हणून किंवा एक आपल्या घराचा एक मुलगा मुलगी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आणि हक्क हे दोन्ही जेव्हा आपण एकत्र अभ्यास करतो आणि अंमलात आणतो तेव्हा त्या संविधानाचा उद्देश पूर्ण होऊ शकतो. आता मी शाळेकडे जाते. शाळा, वर्ग आणि शिक्षण शब्दात सांगता न येणारे 3 शब्द आहेत की ह्यांची डेफिनेशन माझ्याकडे नाही. असंख्य आठवणी आहेत शाळेचे वेळापत्रक जे तुम्ही तुमच्या कंपास पेटीवर लावता तसंच माझ्या मनामध्ये मी आयुष्याचं वेळापत्रक बनवण्याचे धडे या शाळेतून घेतले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देण्याचे कार्य येथे उपस्थित येथे बसलेल्या सर्व माझ्या शिक्षकांनी केलेले आहे. आणि म्हणूनच वहीच्या मधोमध मोरपीस मनाचे
आयुष्य आनंदाने जगण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येक शिक्षकाचे, प्रत्येक विद्यार्थी मित्राचे, प्रत्येक शालेय